भाग्य महाराज तुमचं आमचं सर्वांचं भारत देशामध्ये जन्म भेटला आहे. भारत देशामध्ये जन्म भेटून महाराष्ट्रामध्ये जन्म भेटला आहे. बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. कळतंय ना तुम्हाला? बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. बाकीचे सगळे. आता आपण फक्त काय म्हणतो? भारत माता. आपण कधी म्हणतो का अमेरिका मावशी? म्हणतो का इंग्लंड मामा? हां, जपान काका, पाकिस्तान चुलता म्हणतो का आपण? काय आपण काय म्हणतो? भारत माता. म्हणजे बाकीचे सगळे देश आहेत आणि भारत एवढीच काय माता आहे. काय आपल्या भारत देशाची संस्कृती आहे लक्षात ठेवा. भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. लक्ष देऊ नाही का? भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. या मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, मंदिरात जात असताना रांगेतच जा, कारण चोर वाटा ह्या मृत्यूपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. हे लक्षात ठेवा. याच्याकरता मनामध्ये भाव असला पाहिजे. भाव कोणाचा बघावा? ऐका. भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता, भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली होती शबरी माता. पण काय भाव असेल, काय निष्ठा असेल, प्रभू श्रीरामाला सुद्धा त्या शबरी मातेला भेट देण्यासाठी यावं लागलं. नुसतं भेट देण्यासाठी यावं लागलं, पण भिल्ल समाजाच्या शबरी मातेचे उष्टे बोरं सुद्धा त्या रामानं खाल्ले, त्या भगवंतानं खाल्ले. आता मला सांगा, ज्या शबरी मातेचे उष्टे बोरं प्रभू रामानं खाल्ले होते, ती शबरी माता रोज आंघोळ करत होती का साबण लावून? सांगा ना. संतूर साबण, डव साबण रोज आंघोळ करत होती का? नाही. केस रोज धुत होते का? हेड अँड शोल्डर शॅम्पू लावून, क्लिनिक प्लस लावून, डव शॅम्पू लावून धुत होती का? नाही. नख रोज काढत होती? बोला. नाही. बरं, दात रोज घासत होती का? नाही. रोज दात न घासणारी, रोज आंघोळ न करणारी, रोज केस न धुणारी, रोज नख न काढणारी भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता. पण त्या शबरी मातेचे सुद्धा उष्टे बोरं त्या महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. बाबा तुम्ही कीर्तन करा, मुखाने हरीचं गुण गा. मान्य महाराज, तुम्ही आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्त्व सांगणार होते. आता ऐका, कीर्तनाचे प्रकार आहेत. कुठले कुठले? गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन आणि नाम कीर्तन. ह्या 4 कीर्तनापैकी आम्हाला एकच कीर्तन करायचंय. मग आम्ही कीर्तन करावं कुठलं? आपल्याला गुण कीर्तन करायचंय का? नाही. लीला कीर्तन नाही. सगुण कीर्तन नाही. करायचं जर असेल तर कुठलं कीर्तन करायचं असेल तर नामाचं कीर्तन करावं. मग महाराज सांगतात, नामसंकीर्तन साधन सोपे. साधन अगदी सोपं आहे. केल्याच्या नंतर काय होईल? जेवढं पाप जन्माला आलंय ना, संपूर्ण पाप जळून जाईल. फक्त तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर काय करायचं असेल तर नामाचं कीर्तन करायला सांगितलं. प्रत्येकाला असं वाटतं, देवानं, त्या भगवंतानं माझ्या जीवनातलं दुःख बाजूला काढावं, माझ्या जीवनामध्ये मला सुख द्यावं, मला समाधानी ठेवावं. प्रत्येकाला सुखाची, समाधानाची अपेक्षा आहे. पण एक वाक्य लक्षात ठेवा, संसार करत असताना, प्रपंच करत असताना मुळात सुखाची अपेक्षा कधीच करू नका. बाबा संसारामध्ये, प्रपंचामध्ये सुख आहे का? दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही कुठे. मुळात संसारात, प्रपंचात सुखाचा विचार कुठंच नाही. हे कसं जर असेल तर फलकट आहे. तुम्ही म्हणतात, महाराज तुमचं लग्नच झालं नाही, संसाराच्या प्रपंचाच्या लय उचापते करायले. हे बघा, मी प्रामाणिक माणूस आहे. काही जरी बोलल तर पुरावा देऊन बोलल, कारण महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. बरोबर आहे ना? महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. आणि जर बाबा महाराजाच्या बोलण्याला पुरावा नसल तर महाराज जिता पुरावा. हां, कळालं ना तुम्हाला? याच्याकरता मी पुरावा देऊन बोलणार आहे. याला पुरावा आहे. ऐका, फलकट तो संसार येते सार भगवंत, दुःख बांधवडे आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही कुठे. संसारात, प्रपंचात मुळात सुखाचा विचार कुठंच नाही. कारण प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते. वकिलाची बायको म्हणते, थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते, मला शिकवू नका. नाव्याची बायको म्हणते, मेल्यानं माझा केसनं गळा कापला. पेंटरची बायको म्हणते, एका
रट्यात थोबाड रंगवीन. पखवाजाची बायको गपची बसते का? पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. आता काय करायचे सांगा? आता गायनाचार्याची बायको काय गपची बसते का? वाय किती गोड चालगान. घरी जा. घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणायचं वाघ आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनात एवढी गोड चाल गायली. बायको म्हणते ग बसा. लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे, तुम्ही घबरा मला काही सांगू नका. आता काय करायचे सांगा बरं? आता सांगा कीर्तनकाराची बायको काय गपची बसते का हो? हां कीर्तनकाराची सुद्धा बायको गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काही सांगत नाही. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. हा संसार हा प्रपंच जर कसा असेल ना महाराज तर हा पलकट आहे महाराज. एक बायको माहेराला गेली. एक म्हणजे सगळ्याला एकच असतात हे लक्षात ठेवा बरं. हां बायको माहेराला गेली आणि माहेरानं नवऱ्याला फोन केला म्हणे हॅलो कुठं आहे? नवरा म्हणला घरीच आहे. बायकोला विश्वासच नाही. बायको म्हणली मिक्सर वाजवा. वाजलं पहिल्या दिवशी मिक्सर. परत दुसऱ्या दिवशी फोन हॅलो कुठं आहेत? नवरा म्हणला घरीच आहे. बायकोला अजिबात विश्वास नाही. बायको म्हणली वाजवा कुकरची शिट्टी. वाजली. दुसऱ्या दिवशी कुकरची शिट्टी वाजवली आणि तिसऱ्या दिवशी माहेरून सासरला आली. पण नेमके त्या दिवशी न सांगता आली. ते त्या दिवशी घरी नव्हतं. पोराला विचारलं तुझा बाप कुठे? पोरगं म्हणलं मम्मी 3 दिवसापासून मिक्सर आणि कुकर घेऊन हिंडत आहेत कुठे तर काय मिळच लागा ना बघा. असा संसार आहे महाराज. हा प्रपंच आहे. अशी संसाराची प्रपंचाची तारा आहे. हा संसार हा प्रपंच जर कसा असेल ना तर मुळात काही कामाचा नाही. हा पलकट आहे. किती मोठा संसार असू द्या, किती मोठा प्रपंच असू द्या, शेवटी काही कामाचं नाही. रावणाची श्रीमंती, रावणाचं धन, रावणाचा संसार आणि रावणाचं ज्ञान जर बघायचं जर झालं तर एवढा ज्ञानी रावण होता. एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. वाचायचं म्हणलं तर एवढं जड जातं आणि सांगितलं तर आपल्या डोक्याच्या वरून जाईन. गजांतकम पुरांतकम मणी निना मणिभूषण. एवढा विद्वान रावण होता. एवढी श्रीमंती त्याच्याकडं. लक्ष देऊन ऐका ऐका. त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या धनाचा, त्याच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा जर झाला, धन किती होतं महाराज? सगळी लंका त्याची सोन्याची होती. संसाराचा प्रपंचाचा विचार करायचा जर झाला तर 1 लाख पोरं, 1.25 लाख नातून, 80,000 त्याला 80,000 बायका होत्या. आपल्याला एक भेटाना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. एवढी श्रीमंत त्याच्याकडे होती. पण ज्यावेळेस रावण गेला त्यावेळेस एक कवडी सोबत घेऊन गेला नाही. महाराज सांगता तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंती असून, एवढा मोठा संसार असून, एवढा मोठा प्रपंच असून बाबा एक कवडी जर त्याच्यासोबत गेली नसल तर तुमच्या आमच्या सोबत काय जाणार आहे? रावणा इतकी श्रीमंती, रावणा इतकं ज्ञान, रावणा इतका मोठा संसार प्रपंच आपला नाही. रावणा इतकं काहीच नाही आपल्याकडं महाराज. सगळं काही जे आहे ना हे इथं ठेवावं लागतं आणि एकट्याला जावं लागतं. कारण येताना काही घेऊन आलेलो नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. ह्याच्याकरता हे सगळं इथं ठेवावं लागणार आहे. ह्याच्याकरता माणसानं जीवन जगत असताना इतकं चांगलं जगावं, इतकं चांगलं जगावं. गेल्याच्या नंतर 4 माणसांनी आधारानं नाव घेतलं पाहिजे. या जगण्याला खरा अर्थ आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, मरणाआधी सावध भावे कीर्ती करून मरावे. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची कीर्ती मागे. एवढं चांगलं माणसानं जगलं पाहिजे. तुम्ही चांगले वागा किंवा वाईट वागा, लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत. बरं नावं ठेवणारे असतात आणि नावं ठेवलेच पाहिजे. जीवनामध्ये जीवन जगत असताना निंदा करणारे, त्रास देणारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. आपल्याला कुणीतरी कुठंतरी नावं ठेवायला तर मनात विचार करावा बाबा या जगात आपण कुठंतरी मोठं झालेलं आहोत म्हणूनच लोक आपल्याला नावं ठेवायलेत. कुणी कोणाला नावं ठेवत? चांगल्याच रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्याच माणसाला विरोधक हे असतात. मला सांगा ज्या झाडाला फळं त्या झाडाला दगड हाणतात का ज्याला काहीच नाही त्याला? ज्या झाडाला फळं आहेत त्याला दगड. पण झाडाचा एक स्वभाव आहे. तुम्ही दगड हाणा किंवा काट्या हाणा, झाड तुम्हाला वरून फळच देणार आहे. तसा आपला स्वभाव ठेवावा. माणसानं बोलत असताना लोकांनी काय बोलायचं तर बोलू द्या, पण आपलं काम मात्र आपण प्रामाणिक केलं पाहिजे. निंदा करणारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. महाराज एक वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका. जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. ऐकताय ना तुम्ही? ऐका. जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लोग निंदा उसी की करते हैं जो जिंदा है, तारीफ तो लोग मरने के बाद करते हैं. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहे. पण गेल्याच्या नंतर तर म्हणतील होता दादा चांगला होता. असा प्रत्येकाच्या, तुम्ही चांगलं जरी वागलात आणि वाईट जरी वागलात तरी 40% समाज तुमच्या कायम विरोधामध्ये. 100पैकी गुण कोणीच कोणाला देत नाही. याच्याकरता लोकाचा विचार करून जगण्यापेक्षा आपल्या मस्तीत माणसानं जगलं पाहिजे. कारण आयुष्य फारच छोटं आहे. कधी जाईल. एक घास हातात आहे, घास तोंडात आहे. दादा घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, वृक्षाचं पान हलवायची
सत्ता जर हातात कुणाच्या असेल तर ती त्या देवाच्या हातात आहे, ती भगवंताच्या हातात आहे. याच्याकरता माणसानं जीवन जगत असताना आपल्या मस्तीत जीवन जगावं, परमार्थ करत असताना आपल्या मस्तीत परमार्थ करावा. बरोबर आहे का नाही? आता खरं तर आता एवढं मी आज कीर्तनामध्ये विनोद सांगितले, पण कीर्तनामध्ये विनोद असावा का? नसावा ना. कीर्तनामध्ये विनोद नसला पाहिजे, खरं आहे, कीर्तनामध्ये विनोद नसावा. पण एक वाक्य लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये विनोद नसावा हे खरं आहे, पण मावा पडल्या फवारा हाणावंच लागतोय, हे बी लक्षात ठेवा. पण फवारा हाणले किडे मरावे ना. बरोबर आहे का नाही? कुठंच मरत येत, काही काही जागेवर फवाऱ्यातून किडे निघत येत महाराज, हे लक्षात असू द्या. ऐका, विनोद असावा पण विषयाला अनुसरून विनोद असला पाहिजे. एवढं सुंदर जीवन जगत असताना माणसानं आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. हे आयुष्य ना, हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, शत गणिले ते अर्ध रात्र काय, मध्ये बालतो पिढा रोगक्षय, काय भजनाशी उरले ते पाहे गा. ऐका, 100 वर्षाचं माणसाचं आयुष्य आहे, पण माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य हे कधी निघून जातं, कुठं निघून जातं हे सुद्धा माणसाला कळत नाही. कधी आल्याच्या नंतर भाग्य महाराज तुमचं आमचं सर्वांचं भारत देशामध्ये जन्म भेटला आहे. भारत देशामध्ये जन्म भेटून महाराष्ट्रामध्ये जन्म भेटला आहे. बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. कळतंय ना तुम्हाला? बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. बाकीचे सगळे, आता आपण फक्त काय म्हणतो? भारत माता. आपण कधी म्हणतो का अमेरिका मावशी? म्हणतो का इंग्लंड मामा? हां, जपान काका, पाकिस्तान चुलता म्हणतो का आपण? काय आपण काय म्हणतो? भारत माता. म्हणजे बाकीचे सगळे देश आहेत आणि भारत एवढीच काय माता आहे. काय आपल्या भारत देशाची संस्कृती आहे लक्षात ठेवा. भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. लक्ष देऊ नाही का? भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. या भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलेला आहे, याचा स्वाभिमान, याचा अभिमान तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वाटला पाहिजे. याचा स्वाभिमान, याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. याच्याकरता जीवन जगत असताना अरे आपण चाललोय कुठं, आपण जन्माला आलोय कुठं? ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो ती मातीच एवढी पवित्र आहे. या भारत देशामध्ये ज्ञानोबाऱ्याने जन्म घ्यावा, तुकोबाऱ्याने जन्म घ्यावा. अरे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. अशा महात्म्याने ह्या भारत देशामध्ये जन्म घेतला. पवित्र ते कुळ पावन तो देश. हा भारत देश पवित्र आहे. इथं हरीचे दास जन्माला येतात. या भारत देशामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी जन्म घ्यावा, या भारत देशामध्ये तुकोबाऱ्यांनी जन्म घ्यावा, या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा, या भारत देशामध्ये छत्रपती संभाजीराजांनी जन्म घ्यावा. का? ही भूमी पवित्र आहे आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म भेटलेला आहे. याचा स्वाभिमान, याचा अभिमान तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? स्वाभिमान असावा प्रत्येकाला, अभिमान असावा. ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाहिक आहोत ना, ज्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना, ज्या वारकरी संप्रदायाचं ज्ञान साधू संतांनी तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे, या संप्रदायाचा आपल्याला तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला गर्व वाटला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण ज्ञानोबाऱ्यांकडलं ज्ञान, तुकोबाऱ्यांकडलं ज्ञान, ज्ञानोबाऱ्यांचे विचार, तुकोबाऱ्यांचे विचार तुम्हाला आम्हाला ऐकायला भेटते. याच्या पलीकडं काय मोठं भाग्य पाहिजे सांगा ना? एवढं तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे महाराज. ऐका, मी याच्याही पुढं जाऊन बोलल. देवाला मानायचे की न मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, पण ज्या संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आलोय ना, या संप्रदायाचा अपमान तुमच्यामुळं आमच्यामुळं होईल असं तरी कधी जगू नका. असं मात्र जीवन जगलं नाही पाहिजे. आता या संप्रदायाचा अभिमान तुम्हाला आम्हाला वाटला पाहिजे, या धर्माचा अभिमान स्वाभिमान तुम्हाला आम्हाला वाटला पाहिजे. ज्या भारत देशामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म भेटला आहे याचा स्वाभिमान, याचा अभिमान प्रत्येकाला वाटणं हे गरजेचं आहे. पण आपण देवाकडे जातो, आपण भगवंताकडे जातो, सुखी ठेवावं, समाधानी ठेवावं. ठेवल तो देव तो भगवंत तुम्हाला आम्हाला सुखी. ऐका, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. तुम्ही कीर्तन करा, मुखाने हरीचं गुण गा. काय होईल? मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. बाबा आमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. काळाला सुद्धा नागवायची ताकद जर हातात कुणाच्या असेल तर ती देवाच्या हातात आहे, ती भगवंताच्या हातात आहे. शांती खडग हाती काळा सिते नागविती. तो देव तो भगवंत देणारा दाता जर कोण असेल तर तोच आहे. तुका म्हणे शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे दाता सका ऐसा अनंता सारे का. तो
तो दाता जर कोण असेल तर तो देव आहे, तो भगवंत आहे. याच्याकरता त्या देवाकडे जा. आयुष्यभर वारंवार कुठेही कधीही सांभाळणारा जर कोण असेल तर तो देव आहे. या अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मुलाचं अंतकरण करून मला माफ करा. योग्य आहे ते घरी घेऊन जा. जे चुकलं हुकलं असेल ते माझे मला परत देऊन टाका. अतिशय सुंदर अशा प्रकारचं, गोड अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. छान वातावरण आहे. मलाच थोडासा येण्यासाठी उशीर झाला. ज्यात बदल्यात मी तुमची सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो. अतिशय सुंदर गाणारे वाजवणारे फार छान आहे, सुंदर आहे. आनंद वाटतो इथं कीर्तन करत असताना. असं वाटतं की आपल्या गावात नाही, साक्षात पांडुरंगाच्या दरबारामध्ये पंढरपूरला हा कार्यक्रम चाललाय. काय एवढं गोड असणारं हे वातावरण आहे. आणि माझ्या बालकाकडं आजची ही पवित्र अशी 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्ही दिलेली आहे. सचिन दादांच्या कॉन्टॅक्टमधून ह्याची कीर्तनाची सेवा आणि तुम्हा सर्वांकडून ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सचिन दादांनी फोन लावला आणि फोन लावल्याच्या नंतर म्हणले, महाराज तुमची तारीख घ्यायची, नेमका कुठला दिवस तुमचा घालावा. मी म्हणलं, दादा 10वा सोडून कुठलाही घाला, काही अडचण नाही. तर त्यांनी 5वा दिवस आमचा घातलेला आहे. बघा विनोदाचा भाग सोडून द्या. पवित्र अशी आमचं चलतं महाराज. अगदी प्रेम आहे त्यांचं आमच्यावरती. मी नेहमी सांगत असतो, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची नाती ही कधीही कामाला येतात. बघा ह्याच्यापेक्षा प्रेमाची नाते ही कधीही कामाला येतात. जवळपास अर्धा पाऊण तास मला उशीर झालेला आहे. तुम्ही सगळेजण उपाशी आहात. हां सचिन दादा तुमच्या जागेवर, तुमच्या सगळ्यांच्या जागेवर जर दुसरं कुणी असतं तर मला म्हणले असते, तू तिकडं जा, ट्रॉफिक लागली ना तू तसाच वापस जा, येऊ नको इकडं, काही गरज नाही. पण आल्या मी माफी मागितली. म्हणलं माफी असावी. म्हणे काही अडचण नाही, काही काळजी करू नका. प्रवासात आहे ते काय सांगून ट्रॉफिक लागते का, काही नाही महाराज. बरं येऊस तर एवढे फोन करतोय. हॅलो हां कुठं आले, हॅलो हां कधी येणार आहेत, हॅलो लवकर या, हॅलो पद्धतशीर या. एकदा कीर्तन झालं की महाराज ऊल हातला की नदीत पडला त्याची त्याला मिळ नसतोय. बघा हां पण हे प्रेमाची माणसं आहात तुम्ही सर्वजण. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. सर्व छान ऐकणारे आहात तुम्ही सर्वजण, तुम्हाला धन्यवाद. आणि याचं हे कीर्तन फक्त छोट्याल्या मुलांसाठी, तरुण मुलांसाठी आहे. याच्याकरता माझ्या नावावरती एक सुंदर अशा प्रकारचा, गोड अशा प्रकारचा संदेश तयार केलेला आहे. अनिकेत महाराज घ्या इकडे ते. हां या 4 ते 5 कडव्यामध्ये हा लेख, हा संदेश तयार केलेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा. ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. का आहे जास्त किंमत नाही, फक्त 10 रुपये या कॅलेंडरची किंमत आहे. इथं समोर स्टेजवर ते कॅलेंडर अवेलेबल आहेत. प्रत्येकानं ते कॅलेंडर घरी घेऊन जा. अगदी थोडे कॅलेंडर लावलेले आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा लेख आहे. ऐका भाविक मायबाप चैतन्याचा जिवाळा, पाया पडून सांगतो जपा लेकरा बाळा. ऐका भाविक मायबाप चैतन्याचा जिवाळा, नको द्वेष नको मत्सर फुलवा नात्याचा माळा. ऐका भाविक मायबाप चैतन्याचा जिवाळा, बांधावरची भांडणं टाळा गुंफा प्रेमाच्या माळा. ऐका भाविक मायबाप चैतन्याचा जिवाळा, नको परिस्थितीचे कारण लेकरांना शिकवा धार्मिक शिक्षण व शाळा. ऐका भाविक मायबाप चैतन्याचा जिवाळा, जीव तोडून सांगतो हा चैतन्याचा जिवाळा. हा 4 ते 5 कडव्यामध्ये हा लेख, हा संदेश तयार केलेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा. स्टेजवरती कॅलेंडर अवेलेबल आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं तुम्ही सर्वांनी केलेलं कार्यक्रमाचं निवेदन. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आदरणीय महाराज मंडळी, तुम्ही सर्वच मंडळी काय वाणू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी मस्तक ठेवतो. झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून इथे सेवेला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हात वरती घ्या. वा आणि दादा कॅमेरा फिरवा यांच्याकडे. आता सर्वांनी हात वर घ्यायचे दा आणि एक साथ सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. विठोबा रखुमाई.